नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. मागील व्हिडिओवर कमेंट करणाऱ्या टॉप प्रेक्षकांमधून आजची निवड झाली आहे. राकेश पाटील शहादा, शिवाजी वसावे भांगरापाणी, कमलेश वसावे खांडबारा, शिरीष वळवी पावला, राजकुमार वळवी खडकुना नंदुरबार, सुरेश तळवी मुंदुलवड, अरविंद वळवी हरणीपाडा नवापूर यांची निवड करण्यात आली आहे. अभिनंदन. तुम्हीही तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. कदाचित पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नावही घेतलं जाईल. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिक संभाजी कांबळे यांचा धुळे सोलापूर महामार्गावर अपघाती मृत्यू झाला. नियंत्रण सुटल्यानं महामार्गावरील दुभाजक तोडून मातीच्या ढिगाऱ्यावर धडकल्यानं कन्नड शहराजवळ अपघात घडला. या घटनेची वार्ता कळताच नंदुरबार जिल्हा पोलीस दलात शोककळा पसरली. नंदुरबार येथे विविध प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा, अखिल भारतीय शेतमजूर युनियन आणि सीटूच्या वतीने देशव्यापी जेल भरो आंदोलन करण्यात आले. शहरातील करण चौफुली येथे रास्ता रोको करण्यात आला. एका घरातून जनावराच्या मांसाची विक्री केली जात होती. नंदुरबार शहर पोलिसांनी छापा टाकत एकाला पकडून 40 किलो जनावरांच्या मांसासह 3 लोखंडी सुरे, 2 कुऱ्हाड व वजनकाटा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावरील सुमारे 13,000 स्क्वेअर मीटर परिसरातील जागेवर 10,000 स्क्वेअर मीटरचे बांधकाम असलेल्या नवीन न्यायालयीन इमारतीच्या बांधकामासाठी शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. सुमारे 92 कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या या सहमंजली इमारतीमुळे न्यायाधीश, वकील आणि पक्षकारांना विविध आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती आमदार राजेश पाडवी यांनी दिली. अक्कलकुवा तालुक्यातील उत्कृष्ट मशरूम उत्पादक उद्योजिका रोहिणी रमेश नाईक यांचा उत्कृष्ट उद्योजिका पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. नंदुरबार येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात ग्रामविकास विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान उमेद यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी महिला स्वयंसहायता समूहातील उत्कृष्ट उद्योजकांचा सन्मान सोहळा पार पडला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा 1,500 रुपयांचा पहिला हप्ता येण्याची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नुकताच खात्रीलायक सूत्रांकडून मोठी माहिती मिळाली. त्यानुसार 15 ऑगस्टपूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात जुलै महिन्याचे पैसे येण्याची दाट शक्यता आहे. मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडक्या बहिणींच्या निधीचे थेट हस्तांतरण करण्याचा अंतिम निर्णय होऊ शकतो. राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांचा 15 ऑगस्ट रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 14 ऑगस्ट रोजी विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीतर्फे मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भांडणाची कुरापत काढून लोखंडी फायटरने मारहाण तर चाकूने वार करीत 3 जणांना जखमी केल्याची घटना नंदुरबार येथे घडली आहे. या प्रकरणी 8 जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बांधातील दगड काढल्याच्या कारणावरून एकाला मारहाण केल्याची घटना नंदुरबार तालुक्यातील खर्दे खुर्द येथे घडली. या प्रकरणी 5 जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भांडणाच्या कुरापतीवरून चाकूने मांडीवर वार करीत एकाला जखमी केल्याची घटना नवापूर येथे घडली. या प्रकरणी 3 जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार येथील जी.टी. पाटील कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्रसेना विभागाच्या वतीने हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी रॅलीचा शुभारंभ नंदा विसेचे चेअरमन तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. भरधाव वेगातील पिकअप वाहनाने जोरात एसटी बसला धडक दिल्याची घटना धावल घाटात घडली. या अपघातात बस चालक जखमी झाला आहे. या प्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात? तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा. निवड झालेल्या प्रेक्षकांचं नाव आणि गाव पुढील व्हिडिओमध्ये घेतलं जाईल. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.